जय हनुमान नावाची अॅनिमेशन फिल्म तुम्हाला आठवते? एखाद्या हिट सिनेमाप्रमाणे या अॅनिमेशन फिल्मला प्रतिसाद मिळाला। यावर्षी तर तब्बल 70 अॅनिमेशन फिल्म्स तयार होत आहेत। पुण्यातही ही अॅनिमेशन इंडस्ट्री चांगलीच वाढते। ऋषिकेश पाटील पुण्यातला त्रिमिती नावाचा अॅनिमेशन स्टुडिओ चालवतात। सकाळी ऑफिसात आल्यावर आधीच्या कामाचा आढावा घेऊन ते पुढच्या योजना आखतात। त्यासाठी सहकाऱ्यांची चर्चा त्यांना महत्वाची वाटते, कारण अॅनिमेशन फिल्म बनवताना नवीन कल्पनांना वाव देणं आणि त्या प्रत्यक्षात उतरवणं महत्वाचं असतं। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मोठे स्टुडिओज पुण्यामध्ये आले। त्याचं मुख्य कारण असं आहे की इथे टॅलेंट खूप आहे। इकडे 2 मोठी आर्ट कॉलेजेस आहेत, अनेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामधनं उत्तम विद्यार्थी बाहेर येतात। हा आहे मिलिंद गायकवाड, त्रिमितीचा उत्तम अॅनिमेटर। मिलिंद मूळचा बुलढाण्याचा आहे। काही वर्ष हैदराबादला काढल्यानंतर त्यानं आता पुण्यातच करिअर करण्याचं ठरवलंय। जे काही काम करायचो मी हाताने करायचो, आणि आता भारतात तरी हाताने काम करणारे कंपन्या खूप कमी आहेत। त्यामुळे इथे आल्यामुळे माझा खूप फायदा झालेला आहे। आज जगातला 80% अॅनिमेशनचं मार्केट अमेरिकेत आहे, पण अशी कामं करणाऱ्या देशांमध्ये भारताचा वाटा जवळपास 10% आहे। हेच व्हिडिओ गेम्स आज अॅनिमेशन इंडस्ट्रीचं एक महत्वाचं अंग बनलंय, तर काहींचं करिअर सुद्धा। पुण्यात आज जवळपास 17 ते 18 अॅनिमेशन स्टुडिओ आहेत। त्यात सुमारे 5000 कर्मचारी काम करतायत। पण सॉफ्टवेअर सारख्या सुविधा मात्र नसल्यानं ही इंडस्ट्री पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचं चित्र आहे। गणेश कदमसह नितीन चौधरी, IBN लोकमत, पुणे।